अहो ताई ऐका ना. काय होत आहे? काय पाहिजे होतं तुम्हाला? साखर पाहिजे होती थोडी. साखर का? अरे देवा, आमची पण संपलेली आहे. हा सकाळी संपली. अगं मी कालच ते वरच्या डब्यात पाहिल्यावर झाली 5 किलो साखर. त्यातली दे ना मग त्यांना थोडी. बरं बरं देते देते. नुसतं काही ना काही मागायला येत असते. आणि काय हो तुमचं काय हो मधी मधी बायकांच्या याच्यात मधी मधी करायला तुम्हाला कुणी सांगितलंय? हा तिला मी चांगली कटून लावित होती ना, तुम्हाला काही माहितीये का? हा कालपासून तिच्या 3 वेळा झाल्या द्यायच्या. कांदेच दे, बटाटेच दे, टमाटेच दे. तिचं सगळं संपलेलंच असतंय घरातलं नुसतं. आणि चालले लगेच मध्ये 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 लुडबुड करायला. मी म्हणते बायकांच्यातलं काही माहिती नाही ना तर मध्ये मध्ये बोलावंच कशाला? तुमचं कसं आहे सांगू का? तुम्हाला दिसती ना मध्ये चमचा ढवळायची सवय लागलेली. गप बस होतच नाही तुम्हाला. अहो ताई ऐका ना. अहो तुमच्याकडे एक काम होतं माझं, ऐका बरं, इकडे या ना. काय हो? अहो ताई आमच्या नाही का घरातला फॅन बिघडलाय, तेवढा तुमच्या मिस्टरांना सांगा ना, तेवढा नीट करून द्या ना अहो आम्हाला. त्यांना नाही येत फॅन नीट करता. ते कसं काय करते? ते काही इलेक्ट्रिशियन आहेत का? काय काय झालं? काय फॅन बिघडलाय का? फॅन नीट करायचा आहे का? हो हो हो, आलो आलो, मी लगेच आलो. 5 मिनिटं. अहो ताई ते इलेक्ट्रिशियन बोलून घ्या आणि नीट करून घ्या त्यांच्याकडून. हो यांना नाही येत अहो. आणि काय हो तुमचं काय? मध्ये मध्ये आहेच का अजून तरी? किती बोला बाई तुम्हाला फरकच पडत नाही. हा लय फॅन नीट करता येतो काय तुम्हाला? इथं टीव्ही बंद पडलाय, 10 महिने झालेत, तो नीट करायचा पत्ता नाही आणि चालले मोठी फॅन नीट करायला. आणि मला सांगा, तुम्हाला मी 10 फोन केले, 10 मिस कॉल दिले. फोन उचलायचा तपास नाही तुमचा. आणि सांगता काय वरून? विसरून राहिला होता. कुठं राहिला होता विसरून फोन तुमचा? काहीच कारण नका सांगू तुम्ही मला. इथं घरामध्ये 1 सेकंद मोबाईल खाली ठेवत नाही. आतमध्ये चालले टॉयलेटला तरी मोबाईल संगच असते तुमचा. आणि मला सांगता काय विसरला? काय नका सांगू मला. नुसती नाटकं आहेत तुमची. 1 वाजून 1 मिनिटांनी फोन केला होता मी तुम्हाला. तेव्हा तुमचा फोन मला बिझी सांगितलं. कोणाबरोबर बोलत होते तुम्ही एवढं वेळ? भगवान मी फोन करते. हवं आपली बायको काहीतरी प्रॉब्लेम मध्ये असेल. फोन करायचा नाही. ती दरवाजा लावून घ्या पहिला. किती वेळचा वाजतोय? घ्या लावून पहिला. लोकांच्या बायकांचे काम असले का लगेच पुढं पुढं काम करायचे. आणि बायकोने घरात थोडं काही काम सांगितलं का लगेच म्हणायचं मी नाही करणार. आणि काय हो मित्रासोबत पार्टी असली का मग लय टाइम असतो तुम्हाला. आणि मला पुढं बाहेर घेऊन जायचं असलं का मग टाइम नसतो, आहे का नाही? मला सांगा तुमच्या ग्रुपमध्ये किती मुलं किती मुली आहेत? नुसतं पार्टी 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 सारखं पार्टी चालू असतं. काय काम दाम आहेत का नाही तुम्हाला पुढं? नुसतं पार्टीलाच पळत राहता. ऑफिसच्या पार्ट्या पाहिजेत तुम्हाला नुसत्या. बायको सोबत थोडं पुढं बाहेर जायचं असलं का मग नको. मग जा तुझं घेऊन ये. तू शर्ट इकडं आणा, लवकर इकडं आणा. पहिले इकडं आणा. चला इकडं आणा लवकर. हा कोणता वास? तुमच्या तर परफ्यूमचा असा वास येत नाही. माझा जे कधी आणला? थोडा वेगळाच वास येऊन राहिलाय मला. काय नका सांगू. तुमच्यावर चांगलं बारीक लक्ष ठेवायला लागते मला. या बरं जवळ या थोडे, मला वास घेऊन पाहू दे. काय खाऊन आले तुम्ही? काहीतरी खाऊन आलेत बाहेरून. ते मला काही सांगू नका. मला म्हणलं घेऊन चला तर घेऊन नाही गेले. आणि आता स्वतःला कसं बाहेरून खाऊन यायला जमतंय? मी पण आज खिचडी भातच करते. इथे ते किचन मध्ये घाम गाळू गाळू स्वयंपाक करू करू मला त्या चपात्या लाटून दिसतो वैताग आलाय. मी पण आज मसाले भातच करणार.
काय हो, काय म्हणत होते सासूबाई? काहीतरी बोलत होते तुम्ही दोघं माझ्याविषयी, सांगा लवकर. माझ्या काड्याच करत असणार ना. मी तर त्यांना कधी पटलीच नाही. मी किती चांगली कामं केली तरी त्यांना नावच ठेवायचं असतं. सांगा लवकर मला, काय म्हणतात तुम्हाला? सांगतो का नाही? लवकर सांगा, लवकर सांगा. जर सांगितलं नाही ना तर माझ्याशी गाठ्या. सांगा लवकर, लवकर सांगा मला. हा, लवकर इकडे द्या. चेक करायची म्हणजे मी चेक करीन नाही तर काही करीन. ती इकडं आणा लवकर, मला सांगू नका तुम्ही. लवकर इकडं आणा, चला. नाही द्यायची तुम्हाला बॅग? ठेवा तिथं, ठेवा पुढं ठेवा. तुम्ही अख्ख्या घराच्या पुढं काना कोपऱ्यात ठेवा. मी सापडल्याशिवाय राहत नसते. बघू ना काय काय आणताय. मी काही सांगितलं का आणायला मग तुम्हाला कसतरी होते, आणि बहिणीने सांगितलं का मग कसं पटापट येते सगळ्या घरात. काय नका सांगू मला, बोलूच नका तुम्ही माझ्याशी अजिबात. काय हो, मी एवढी छान भाजी केली तरी नावं ठेविता, आणि सासूबाईची भाजी किती खारट झाली होती तरी एक शब्द नाही बोलले तुम्ही. आणि तरी सासूबाईला काय म्हणतो, खूप छान भाजी, खूप छान भाजी झाली. तुम्हाला काय वाटतं, मला ऐकू येत नाही? तुम्ही आता खोलीमध्ये जाऊन बोलत होते ना सासूबाईला, खूप छान भाजी झाली तुझ्या हातची आज. मी ऐकत असते. तुम्हाला काय वाटलं? माझं चौफेर लक्ष असतं. तुम्हाला सगळ्यांना वाटतं हिला ऐकू येत नाही, हिला ऐकू येत नाही. मला सगळं ऐकू येत असतं. फक्त मी तुम्हाला बोलून दाखवित नाही ना, त्याचाच गैरफायदा घेताय तुम्ही माझा. आता बघा, उद्या अशी भाजी करून ठेवते ना, अशी तिखट करून ठेवते. मी एवढी चांगली भाजी करून माझ्या भाजीचं कौतुक नाही करीत, आणि त्यांची भाजी एवढी खारट झाली तरी खूप छान झाली, खूप छान झाली. यांना नुसतं माझ्यावरच गप्पा मारायच्या असतात. नुसता पॉइंट लागतो. नुसत्या माझ्या चुका काढीत असतात. आता बाहेर येऊ दे, बघतेच त्यांना. मी पण काय चीज आहे दाखवितेच त्यांना आज. कोणासाठी किती करा. काय रडू नको, काय रडू नको. किती करा कोणासाठी, काय नाही कोणाला. काय करणारच नाही. मरू दे तिकडं, राहू दे तुमची कामं सगळी तशीच. एवढा शर्ट धुणं माझा. कोणता शर्ट? शर्ट बिर्ट काही धुत नसते मी. त्या भिकून तिकडे मला सांगू काही.